जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्व उपस्थित श्रोतेजनांचा चैतन्य आत्मन या चॅनेलतर्फे हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 7वा दिवस. वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपणास एक नम्र निवेदन करू इच्छितो की आता आम्ही या ग्रंथ वाचनाच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. कारण आतापर्यंत आपलं ग्रंथ वाचन 28 ते 30 मिनिटाच्या कालावधीत पूर्ण होत असे. परंतु काही श्रोत्यांकडून अशा सूचना आलेल्या आहेत की हे ग्रंथ वाचन 15 ते 20 मिनिटात जर झालं तर त्यांना दर दिवशी ते ऐकणं शक्य होईल. तर या अनुषंगाने काही बदल करण्यात आलेले आहेत. तर आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा आणि अजूनही काही तुमच्या सजेशन असतील तर त्या आम्हाला पाठवाव्यात की जेणेकरून आम्ही त्याप्रमाणे पुढे काहीतरी उपाय करू शकू. धन्यवाद. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करत आहोत नमनाच्या श्लोकांनी. गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझ रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितराक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माङ्ककुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे श्लोक वाचणार आहोत. ते आपण दरवेळी 13 श्लोक वाचायचे, ते आता आपण आजपासून 5 श्लोक वाचणार आहोत. आज 5, उद्या पुढचे 5 असं आपण करत आहोत की जेणेकरून आपला वेळ वाचेल. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी
रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व चीची जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ लिखित ग्रंथातील दशक प्रथम समास सप्तम म्हणजे 7व्या समासाचे वाचन करत आहोत. श्रीराम आता वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय की हे पुरुषार्थाचे वैभव की हे जगदीश्वराचे महत्व नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी की हे शब्दरत्नांचे सागर की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले अध्यात्म ग्रंथांची खाणी की हे बोलके चिंतामणी नाना कामधेनूंची दुभनी भोळली श्रोतयांसी ओळली श्रोतयांसी की हे कल्पनेचे कल्पतरू की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले की हा परलोकींचा निजस्वार्थू की हा योगियांचा गुप्त पंथू नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला की हे निरंजनाची खुन की हे निर्गुणाची ओळखन माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ना तरी होय सुलभ निजबोध कवीरूपे कवी मुमुक्षांचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकांचा विनयो विनय करते कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली नाना साधनांचे मूळ कवी नाना प्रयत्नांचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे आधी कवीचा वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचे मती प्रकाश कवित्वास होय कवी व्युत्पन्नाची योग्यता कवी सामर्थ्यवंतांची सत्ता कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे कवी कवित्वाचा प्रबंध कवी नाना धाटी मुद्रा छंद कवी गद्य पद्य भेदाभेद
पदप्रास करते. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार, ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्याते, कवी वाखाणिती. नसता कवींचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, मनोनी कवी हे आधार, सकळ सृष्टीसी. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सफळ सकळ जनासी. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परम योग्यता. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन तयांसी. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसांचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. की हे विवेक निधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे विचारे कोंदाटले हे. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थांस आणि उणे, लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार साष्टांग भावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 7व्या समासाचा मराठीत अर्थ पाहूया. शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदरूपी परमेश्वर अशा कवीश्वरांना आता नमस्कार करतो. कवी हे सरस्वतीचे वसतिस्थान, अनेक कलांचे जीवन किंवा अनेक शब्दांचे मंदिर यथार्थतेने होत. हे पुरुषार्थाचे म्हणजे मोक्षाचे वैभव, जगदीश्वराचे महत्व होत. त्याची अगाध लीला आणि सत्कीर्ती यांचे वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत. शब्दरत्नांचे समुद्र, मुक्तरूपी मोत्यांचे सरोवर अथवा अनेक प्रकारच्या बुद्धीच्या खाणी कविरूपाने निर्माण झाल्या आहेत. कवी अध्यात्म ग्रंथांची खाण किंवा बोलके चिंतामणी आहेत, अथवा कामधेनूच्या पाण्याचा ओघ कविरूपाने श्रोत्यांवर आला आहे.
हे मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष किंवा मोक्षाचा मुख्य आश्रय म्हणजे ऐश्वर्य होत, किंवा सायुज्य मुक्तीचा विस्तार कविरूपाने पसरला आहे. हे जीवांचे परलोकींचे स्वहित किंवा योग्यांचा गुप्त मार्ग होत, अथवा ज्ञानी पुरुषांचा परमार्थ कविरूपाने अवतार घेऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. निर्गुण व निरंजन म्हणजे मायातीत परब्रह्माची खूण किंवा ओळख आणि मायेहून भिन्न अशा परमात्म्याचे स्वरूप ते हे कवी होत. वेदांचे रहस्य किंवा परमेश्वराचा अलभ्य लाभ अथवा आत्मबोध कविरूपाने सुलभ झाला आहे. कवी हे मुमुक्षूंचे डोळे उघडणारे अंजन आहेत. हे साधकांना साधन मार्ग दाखवितात, किंवा सिद्धांचे निश्चयात्मक समाधान कवी होत. कवी हे स्वधर्माची जागृती ठेवणारे असल्यामुळे स्वधर्माचा आश्रय, मनोजयाचा मार्ग मनाला दाखविणारे, धार्मिकांचा विनय सांगून तो इतरत्र वाढविणारे असे हे कवी होत. कवी हे वैराग्याचे संरक्षण आणि भक्तांचे भूषण होत, अथवा स्वधर्माचे रक्षण कवींमुळे होत असते. प्रेमळांची प्रेमळ स्थिती, ध्यान धरणाऱ्यांची ध्यानमूर्ती किंवा उपासकांची महत् कीर्ती कवी या जगात विस्तारतात. अनेक साधनांचे बीज व अनेक प्रयत्नांचे फळ कवी वर्णित असल्यामुळे कवींच्या प्रसादाच्या योगानेच मोठमोठी कार्ये सिद्ध होतात. अगोदर कवींचा वाग्विलास, उत्तम उत्तम काव्ये सुरू झाला, म्हणजे श्रोत्यांचे कर्ण विविध रसास्वादनाने तृप्त होतात. जुन्या व श्रेष्ठ कवींच्या काव्यांमुळे काव्य करण्याचे ज्ञान नवीन कवींना होते. विद्वानांची योग्यता, सामर्थ्यवंतांची सत्ता व चतुर पुरुषांचे कौशल्य ही कवी अनेक प्रकारे वर्णन करीतात. कवित्वाचे नानाविध प्रकार, अनेक प्रकारच्या चाली, रचना, वृत्ते, गद्य पद्यादिक मेध, पदप्रास इत्यादिकांचे जनक कवीच होत. ईशसृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार व सर्व सिद्धींचा निर्धार म्हणजे विश्वास हे कवी होत. कवींमुळे सभेला शोभा येते. भाग्याचे भूषण व सुखाचे संरक्षण हे कवी होत. कवी हे देवांना नामरूप देणारे व ऋषींचा महिमा गाणारे असून शास्त्रांचे सामर्थ्य ते वर्णन करीतात. महाकवींनी उत्तमोत्तम काव्ये लिहिली नसती तर जगाचा उद्धार कसा झाला असता. म्हणून कवी हे साऱ्या सृष्टीला आधारभूत आहेत. अनेक विद्या व ज्ञान कवीश्वरान वाचून प्राप्त होणार नाही. सर्व विषयांचे ज्ञान कवींपासूनच होते. पूर्वी व्यास वाल्मिकांसारखे अनेक मोठमोठे कवी झाले. त्यांच्यापासून सर्व जनांना विवेकाची प्राप्ती झाली. मोठमोठ्या कवींनी पूर्वी महाकाव्ये करून ठेवली होती. म्हणूनच पंडितांना व्युत्पत्ती प्राप्त होऊन त्यांची योग्यता फार वाढली. असो, असे पूर्वी मोठमोठे असंख्य कवीश्वर होऊन गेले. हल्ली आहेत व पुढे होतील त्या सर्वांना माझा नमस्कार असो. कवी हे चातुर्याच्या मूर्ती किंवा साक्षात बृहस्पतीच होत. वेदश्रुती सुद्धा यांच्याच मुखाने आपण प्रगट व्हावे असे म्हणतात. केवळ परोपकारासाठीच यांनी अनेक निश्चयांचे स्पष्टीकरण केले आहे आणि शेवटी पूर्णपणे निसंदेह सिद्धांत सांगितले आहेत. कविरूपाने जगावर अमृताने भरलेले मेघच वृष्टी करीत आहेत, किंवा हे नवरसांचे प्रवाह वाहत चालले आहेत, किंवा त्यांच्या रूपाने सुखाचे सरोवरच उचंबळले आहे. कवी हे मनुष्य रूपाने विवेकाच्या ठेव्याचे खजिनेच प्रगट झाले आहेत, अथवा जणू काय ब्रह्मविचाराने हे भरलेले आहेत. हे कवीश्वर म्हणजे आदिशक्तीचे मूळ मायेचे ठेवणे, ठेवणीचा बहुमोलाचा जिन्नस इतक्या योग्यतेचे आहे की इतर पदार्थ त्याच्यापुढे तुच्छ होत. सर्व लोकांची पुण्याही मोठी म्हणून त्यांना या कवींचा लाभ होतो.
किंवा हे कवी म्हणजे ब्रह्मसुखाची जहाजेच अखंड आनंदाने भरून वाहत आली असून अनेक प्रकारांनी सर्व लोकांच्या उपयोगी पडत आहेत. कवी हे निरंजन ब्रह्माची संपत्ती व विराट पुरुषाची योगस्थिती असून भक्तीची फलश्रुतीच कविरूपाने फळास आली आहे. कवी म्हणजे आकाशापेक्षाही मोठा असा ईश्वराचा पराक्रमच होय. ईश्वराचा पराक्रमच होय. महाकवींची काव्यरचना ईश्वराच्या ब्रह्मांड रचनेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता हे वर्णन पुरे. सर्व जगास आधारभूत अशा कवीश्वरांना मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता श्री समर्थांनी सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास प्रथम येथे या ग्रंथ श्रवणाची फलश्रुती वर्णन केलेली आहे. याचे आपण वाचन करूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपल्याला समर्थ श्री रामदास स्वामी सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. अशा या महान संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामींना आता आपण वंदन करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद. उपस्थित राहिल्याबद्दल आणि श्रवण केल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.